हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. मुलांनो, आज आपण 9th स्टँडर्डच्या इंग्लिशच्या पुस्तकातील लेसन नंबर 3.2 द फॉल ऑफ ट्रॉय हा लेसन शिकणार आहोत. या लेसनचा सेकंड पार्ट आपण आता शिकणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये फर्स्ट पार्ट आपण पाहिलेला आहे. आता उर्वरित भाग म्हणजे सेकंड पार्ट आपण बघणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण पाहूयात या फॉल ऑफ ट्रॉय या लेसनचा सेकंड पार्ट. फर्स्ट पार्टमध्ये आपण पाहिलं होतं की ट्रॉय या शहराला वेढा दिला होता ग्रीस लोकांनी. ग्रीकचे जे राजे होते आणि योद्धे होते त्यांनी युद्धासाठी पुकारलं होतं ट्रोजन्सना. ट्रोजन्स म्हणजे ट्रॉयमध्ये राहणाऱ्या लोकांना युद्धासाठी पुकारलं होतं. त्याच्या मागचं कारण असं होतं की ट्रॉयचा राजकुमार पॅरिस आणि ग्रीकचा राजा मेनेलॉस यांच्यामध्ये वाद होता. कारण मेनेलॉसची पत्नी हेलन हिला पळवून नेण्यासाठी ट्रॉयचा राजकुमार पॅरिस याने आग्रह धरला होता, फूस लावली होती आणि तिला ट्रॉयला घेऊन आला होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये युद्ध होतं. त्या ट्रॉयचा सूड घेण्यासाठी म्हणून ग्रीकमधल्या लोकांनी युद्ध पुकारलं होतं आणि त्यांनी त्या शहराभोवती, ट्रॉयच्या शहराभोवती त्यांच्या भक्कम अशा तटबंदी बांधलेल्या भिंतीभोवती वेढा दिला होता. हा वेढा 10 वर्ष तसाच होता आणि हे युद्ध चालूच होतं. ही लढाई चालूच राहिली होती असं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आता आपण उर्वरित भाग सेकंड पार्ट पाहणार आहोत. पुढे काय होतं. ॲट लास्ट द ट्रॉय वॉज टेकन. आणि शेवटी ट्रॉय घेतलं गेलं, म्हणजेच की ग्रीक लोकांकडून ट्रॉयचं हिस्सा, ट्रॉय हे शहर घेतलं गेलं. नॉट बाय फोर्स बट बाय अ ट्रिक. नॉट बाय फोर्स म्हणजे शक्ती लावून नाही, तर युक्तीने त्यांनी हे शहर जिंकून घेतलं. अखेरीस त्यांचं झालं हे शहर. इट वॉज द कनिंग ओडियसस. कनिंग म्हणजे धूर्त. हा जो ओडिसस होता तो अतिशय धूर्त किंवा कनिंग असा होता. हू थॉट ऑफ अ प्लॅन टू ऑब्टेन अ विक्ट्री. ज्याने विजय मिळवण्यासाठी, विक्ट्री म्हणजे विजय मिळवण्यासाठी हा प्लॅन तयार केला, एक योजना तयार केली. कनिंग ओडिसियसने, धूर्त ओडिसियसने ही योजना आखली होती. लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स ही सेड. तो काय म्हणाला की चला आपण एक मोठा असा वुडन हॉर्स म्हणजे लाकडी घोडा बांधूया. लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स, मोठा असा लाकडी घोडा बांधूया. बिग इनफ टू होल्ड मेन इन इट. इतका मोठा की त्यामध्ये त्या घोड्याच्या आतमध्ये माणसे मावू शकतील, इतका मोठा घोडा आपण बांधूया. अँड लेट सम ऑफ अवर बेस्ट फायटर्स हाईड इन द हॉर्स. आणि आपल्यापैकी काही जे चांगले योद्धे आहेत त्या योद्ध्यांना त्या घोड्यामध्ये आपण लपवून ठेवूयात, अशी योजना त्याने आखली. देन लेट अस बर्न अवर टेंट्स अँड प्रिटेंड टू सेल अवे इन अवर शिप्स. आणि त्यानंतर तो घोडा बांधून झाल्यानंतर त्या घोड्याच्या आतमध्ये सैनिकांना आपण लपवून ठेवूया. जे उत्तम योद्धे आहेत, लढवय्ये आहेत, ते त्या घोड्यामध्ये लपवून ठेवूयात. आणि त्यानंतर आपले जे टेंट्स आहेत, जे तंबू आपण बांधलेले आहेत ते आपण जाळून टाकूया. लेट अस बर्न म्हणजे ते तंबू आपण जाळून टाकूया. अँड प्रिटेंड टू सेल अवे इन अवर शिप्स म्हणजे आपण असं दाखवूयात, असं भासवूयात की आपण आपल्या शिपमधून, जहाजामधून आपण निघून गेलो आहोत, असे आपण दाखवूयात, असे नाटक आपण करूयात. टू प्रिटेंड म्हणजे असे नाटक आपण करूया की आपण निघून गेलो आहोत. बट इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे, पण निघून जाण्याऐवजी वी विल रिटर्न इन द नाईट, आपण रात्री पुन्हा परत येऊ. जहाजातून आपण दूर जाणार आहोत असे फक्त दाखवू आणि रात्री आपण पुन्हा परत येऊ. वेन द ट्रोजन्स आर अस्लीप वी विल अटॅक द सिटी अँड बर्न अँड किल. आणि जेव्हा ट्रोजन्स झोपलेले असतील तेव्हा आपण त्यांच्यावरती अटॅक करू, त्यांच्या शहरावरती हल्ला करू आणि त्यांना जाळून टाकू आणि मारून टाकू. वी विल बर्न देम अँड किल देम. असा प्लॅन, अशी योजना त्या ओडिसियसने आखली. The Greek leaders decided to follow the advice of the wise Odysseus. ग्रीक लीडर्स म्हणजे हे जे ग्रीकचे नेते होते, जे योद्धे लढण्यासाठी म्हणून आले होते, त्या नेत्यांनी सुद्धा हे ठरवलं की याने दिलेला सल्ला ऐकायचा.
त्या ओडिसियसचा सल्ला ग्रीक नेत्यांनी ऐकायचे ठरवले. सो अ ग्रेट हॉर्स ऑफ वूड वॉज मेड बाय अ स्किलफुल इंजिनियर. आणि ठरल्याप्रमाणेच एक मोठा असा घोडा स्किलफुल इंजिनियर म्हणजे कुशल अभियंत्याकडून बांधून घेतला गेला. अँड द ग्रेटेस्ट हिरोज मेनेलॉस, ओडिसियस हिमसेल्फ अँड द अदर्स एंटर्ड इट. द लास्ट मॅन टू गो इन being द आर्किटेक्ट हिमसेल्फ who knew the secret of opening and shutting the entrance. आणि हा जो घोडा तयार केला गेला त्या घोड्यामध्ये कोण कोण आतमध्ये गेलं तर सर्वात महान असा मोठा लढवय्या नेता मेनेलॉस, त्यानंतर ओडिसियस स्वतः, ओडिसियस हिमसेल्फ म्हणजे ओडिसियस स्वतः गेला, अँड अदर्स म्हणजे इतर योद्धेही त्या घोड्यामध्ये प्रवेश केले. या सगळ्यांनी त्या घोड्यामध्ये प्रवेश केला. अँड द लास्ट मॅन आणि सर्वात शेवटी त्यामध्ये कुणी प्रवेश केला तर असा माणूस, असा आर्किटेक्ट किंवा त्या घोड्याची बांधणी करणारा असा आर्किटेक्ट ज्याला त्या घोड्याचे दरवाजे उघडण्याचे आणि बंद करण्याचे सिक्रेट माहिती आहे. ओपनिंग अँड शटिंग सिक्रेट म्हणजे त्या घोड्याला कसे उघडायचे आणि बंद करायचे हे सिक्रेट, हे गुपित ज्याला माहिती आहे असा माणूस त्या घोड्यामध्ये शेवटी गेला. दॅट इव्हिनिंग द ग्रीक्स बर्न देअर टेंट्स. आणि त्या संध्याकाळी ग्रीक लोकांनी त्यांनी जिथे थांबले होते, ज्या ठिकाणी ते तंबू टाकून थांबले होते, रोज लढाई व्हायची त्या ठिकाणचे ते तंबू त्यांनी जाळून टाकले. अँड सेल्ड अवे इन देअर शिप्स. आणि त्यांच्या जहाजातून ते परत फिरले. जहाजांमधून त्या समुद्रातून त्यांनी प्रवास पुन्हा सुरू केला. पण हा प्रवास त्यांनी असं फक्त दाखवण्यासाठी केला होता. ते फक्त प्रिटेंड करत होते, असं भासवत होते की ते निघून जात आहेत, ते तंबू वगैरे जाळून सगळं बंद करून निघून जात आहेत असं ते फक्त दाखवत होते, दर्शवत होते. बट दे डिड नॉट गो व्हेरी फार. पण ते खूप दूर गेले नाहीत, कारण त्यांना पुन्हा परत यायचं होतं आणि लढायचं होतं. अशीच योजना त्या कनिंग ओडिसियसने आखली होती. ते खूप दूर गेलेच नाहीत. ओनली वन मॅन वॉज लेफ्ट बिहाइंड टू परस्युएट द ट्रोजन्स टू ड्रॅग द हॉर्स इन टू देअर सिटी. त्यांच्यातील फक्त एकच माणूस शेवटी राहिला, तिथेच राहिला. तो कशासाठी राहिला तर या ट्रोजन लोकांना हा जो घोडा आहे तो आतमध्ये त्यांच्या शहरामध्ये घेऊन जाण्यासाठी, तो आग्रह धरण्यासाठी तो तिथे राहिला. त्या ट्रोजन्स लोकांना हे पटवून देण्यासाठी की तो घोडा आत घ्या, हे पटवून देण्यासाठी तो एक माणूस तिथे राहिला. नेक्स्ट डे द ट्रोजन्स वोकअप. आणि दुसऱ्या दिवशी ट्रोजन्स जागे झाले. एक्सपेक्टिंग टू गो आउट अँड फाईट ॲज दे हॅड डन फॉर द पास्ट 10 years. मागच्या 10 वर्षापासून ते जे करत आले होते, सकाळ झाल्यानंतर उठणे आणि गेटच्या बाहेर जाऊन लढाई करणे, याच अपेक्षेने आजही तसंच होणार. उठणे नेहमीप्रमाणे आणि बाहेर जाऊन आपल्याला लढाई करायची आहे, याच आशेने ट्रोजन जागे झाले. आणि जागे झाल्यानंतर पुढे काय होतं? व्हॉट डिलाईट अँड सरप्राईज दे फेल्ट ॲट द साईट दे सॉ ऑन द सी शोर आउटसाईड द वॉल्स. त्या तटरक्षक भिंतीच्या बाहेर जेव्हा त्यांनी पाहिलं, गेटच्या बाहेर जेव्हा त्यांनी पाहिलं, त्यांना खूप आनंद झाला. त्यांना कितीतरी आनंद झाला हे पाहून की तिथल्या टेंट्स जळालेले आहेत. ते दृश्य पाहून तिथे कुणीही नाही आहे किंवा ते ग्रीक लोक जे आहेत ते निघून गेले आहेत असं ते दृश्य पाहून, भिंतीपलीकडचा तो जो समुद्रकिनारा आहे तो समुद्रकिनारा पाहून त्यांना केवढा आनंद झाला आणि आश्चर्यसुद्धा वाटले. डिलाईट अँड सरप्राईज, केवढा आनंद आणि आश्चर्य त्यांना झालं. फेल्ट ॲट साईट दे सॉ ऑन द सी शोर आउटसाईड द वॉल्स. त्या भिंतीच्या पलीकडील जो समुद्रकिनारा पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि आनंद झाला. इट सीम दॅट द लाँग सीज वॉज ओव्हर ॲट लास्ट. आणि असं वाटत आहे की हा जो इतका दिवस लांबलचक चाललेला जो वेढा होता तो आता अखेर संपलेला आहे असं त्यांना वाटू लागलं. द टेंट्स हॅड बीन बर्न्ट. त्या सगळ्या तंबू जळाल्या होत्या. द शोर वॉज डिझर्टेड. तो जो गोंधळ होता तो आता थांबला होता. आणि शोर वॉज डिझर्टेड म्हणजे समुद्रकिनारा होता तो आता शांत झाला होता, एकदम शांत झाला होता. द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन. सगळी ग्रीक जहाजे होती ती आता निघून गेली होती. इट्स पीस ॲट लास्ट दे क्राईड. ते ओरडले. ते जे ट्रोजन लोक होते, ट्रॉयमधील शहर निवासी जे होते ते ओरडले की आता सगळीकडे शांतता झाली आहे, चला आता सगळीकडे शांत झालं आहे. अँड ओपन वाईड देअर गेट्स अँड केम आउट इन अ लार्ज नंबर ऑन द प्लेन. आणि त्यांनी त्यांचं जे गेट होतं
ते जे भिंतीचं दार होतं ती दारे सगळे उघडली आणि ते त्या गेटमधून खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने बाहेर येऊ लागले. ग्लॅड टू बी फ्री अगेन टू गो वेअर दे प्लीज्ड. आणि त्यांना हा आनंद वाटू लागला की जिथे त्यांना जायचं आहे तिकडे ते आता जाऊ शकत होते, जिथे वाटेल तिथे जाण्यासाठी ते आता मुक्त झाले होते. देन दे सॉ ऑन द सँड्स द ह्यूज वुडन हॉर्स. आणि तिथेच त्यांना त्या वाळूवरती म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरती जी वाळू आहे, वाळवंट होतं, त्या वाळवंटावरती एक लाकडी घोडा त्यांना तो दृष्टीस पडला. त्यांनी तो घोडा पाहिला, जो मोठा घोडा या ग्रीक लोकांनी बांधला होता आणि ज्यामध्ये हे सगळे योद्धे लपले होते, असा हा तो घोडा तिथे त्यांना दिसला. दे गॅदर्ड राऊंड इन इट ॲस्टॉनिशमेंट. आणि आश्चर्यचकित होऊन हे सगळे लोक जे ट्रोजन्स त्या शहरामधून बाहेर आलेले हे सगळे लोक त्या घोड्याभोवती गोळा झाले, सगळे एकत्र आले, आश्चर्यचकित झाले. ते ॲस्टॉनिशमेंट म्हणजे आश्चर्यचकित होणे. ते तिथे सगळेजण गोळा झाले. फॉर इट वॉज इंडीड अ वंडरफुल पीस ऑफ वर्क. कारण त्याचं ती कामच इतकं छान केलं होतं. खरोखरच ती एक छान आकृती अशी केली होती. तो घोडा इतका छान तयार केला होता की त्याला पाहण्यासाठी सर्व लोक तिथे जमा झाले. As they were wondering how the horse had been built and why it had been left behind, they found a Greek with his hands tied together lying under it. जेव्हा ते बघत होते आश्चर्याने की हा घोडा कसा तयार झाला आहे, हाऊ द हॉर्स हॅड बीन बिल्ट, हा घोडा कसा तयार झाला आहे आणि हा इथे का विसरून गेले आहेत, ते हा मागे का ठेवला आहे त्यांनी घोडा. ग्रीक लोक तर निघून गेले, त्यांनी तंबूसुद्धा जाळले आणि मग त्यांनी हा घोडा कशासाठी ठेवला आहे, काय कारण असेल यामागे, असा ते विचार करत असतानाच त्यांना एक ग्रीक दिसला ज्याचे हात बांधले होते. दे फाउंड अ ग्रीक. त्यांना एक ग्रीक माणूस दिसला ज्याचे हात बांधले होते. त्या घोड्याखाली असलेला तो ग्रीक एक माणूस त्यांना दिसला. वेन द ट्रोजन्स ड्रॅग हिम आउट. जेव्हा ट्रोजन्सनी त्याला बाहेर ओढून काढलं. द मॅन प्रिटेंडेड टू बी व्हेरी फ्रायटन ऑफ देम. त्या माणसाने सुद्धा प्रिटेंड केलं. प्रिटेंड म्हणजे भासवणे किंवा नाटक करणे, बहाणा करणे. त्या माणसाने सुद्धा असं नाटक केलं की तो जणू खूप घाबरला आहे, असं त्याने नाटक केलं. वेन ही वॉज कमांडेड टू टेल देम वाय द ग्रीक्स हॅड गॉन अँड वाय दे हॅड लेफ्ट धिस हॉर्स बिहाइंड. जेव्हा लोकांनी त्याला सांगितलं, त्याला आदेश दिला, फरमावलं की तू सांग की ग्रीक लोक का गेले आणि त्यांनी हा घोडा कशासाठी मागे ठेवला आहे, असं त्यांनी त्याला सांगितलं, विचारलं. ही प्रिटेंडेड टू ट्रेम्बल व्हेरी मच. आणि तो असं भासवू लागला की तो घाबरला आहे, भेदरून गेला आहे, असं तो दाखवू लागला. अँड रिफ्यूज टू स्पीक. आणि त्याने बोलण्यास नकार दिला. हा जो ग्रीक माणूस होता, जो त्या घोड्याखाली बसला होता, लपून बसला होता, तो सुद्धा यांचाच म्हणजे ग्रीक लोकांचाच हा माणूस होता. आणि जेव्हा या ट्रोजन्सनी त्याला बाहेर ओढून काढलं तेव्हा त्यांनी त्याला विचारलं की हे ग्रीक लोक का निघून गेले आहेत आणि हा घोडा त्यांनी मागे का ठेवला आहे, असं विचारल्यानंतर तो भेदरून गेल्याचे दाखवत त्याने काहीही सांगण्यास नकार दिला. वेन ॲट लास्ट दे थ्रेटन टू किल हिम. जेव्हा त्यांनी त्याला शेवटी या ट्रोजन्सनी त्याला धमकी दिली. कसली धमकी दिली? टू किल हिम, ठार मारून टाकण्याची जेव्हा त्याला धमकी दिली गेली. ही स्पोक अँड टोल्ड देम दिस फॉल्स टेल. तेव्हा तो बोलू लागला आणि त्याने एक खोटी कथा यांना सांगितली. जी पण कथा सांगितली ती सुद्धा खोटी सांगितली. तो बोलू लागला पण त्याने सगळं खोटं सांगितलं. तो काय सांगतो? द ग्रीक्स आर टायर्ड ऑफ द लाँग वॉर. या ग्रीक लोकांना या इतक्या मोठ्या लांबलचक अशा लढ्याचा किंवा या युद्धाचा कंटाळा आलेला आहे. अँड हॅव सेल्ड अवे इन देअर शिप्स. आणि म्हणूनच ते त्यांच्या बोटी घेऊन पुन्हा निघून गेले आहेत, बोटीमध्ये निघून गेले आहेत, ही सेड, असं तो म्हणाला. बट दे आर अफ्रेड ऑफ द लाँग वोयाज होम टू. पण त्यांना या गोष्टीची सुद्धा भीती आहे की हा लांबलचक इतका प्रवास, या प्रवासाची सुद्धा त्यांना भीती आहे. अँड सो दे हॅव मेड दिस हॉर्स अँड लेफ्ट इट ॲज अन ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी. पण त्यांना या लांबलचक प्रवासाची सुद्धा भीती आहे, हा प्रवास सुखकर होईल की नाही असे त्यांना वाटत आहे. आणि म्हणूनच त्यांनी हा इतका मोठा घोडा तयार केला आहे, समुद्रदेवाला अर्पण करण्यासाठी म्हणून त्यांनी हा घोडा तयार केला आहे. इट इज अन ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी. गॉड ऑफ द सी म्हणजे समुद्रदेवतेला अर्पण करण्यासाठी त्यांनी हा घोडा बनवला आहे, असं तो खोटं सांगतो. दे वॉन्टेड अल्सो टू किल मी. त्यांना मला सुद्धा मारायचं होतं, असं तो सांगतो. अँड ऑफर मी अ सॅक्रिफाईस टू द सी गॉड.
आणि मला मारून त्यांना मला बळी द्यायचं होतं. कोणाला? समुद्रदेवतेला मला त्यांना बळी द्यायचं होतं. बट आय एस्केप, पण मी तिथून निघालो, निसटलो. अँड हिड फ्रॉम देम, आणि त्यांच्यापासून मी लपून बसलो. असं हा ग्रीक माणूस सांगतो. ही सगळी बतावणी त्यांनी खोटी केली आहे की हे सगळे ग्रीक लोक निघून गेले आहेत, घाबरले आहेत आणि त्यांनी तो घोडा समुद्रदेवाला अर्पण करण्यासाठी तयार केला आहे. हे सगळं खोट्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आणि तो पुढे असंही सांगतो की ते लोक मलाही मारणार होते आणि मला मारून समुद्रदेवाला बळी देणार होते, पण मी तिकडून निसटलो आणि इथे लपून बसलो. असं हे सगळं तो खोटं या ट्रोजन्सना सांगतो. बट वाय डिड द ग्रीक्स मेक सच अ ह्यूज हॉर्स, सम ऑफ द ट्रोजन्स आस्क्ड. पण तरीही काही ट्रोजन लोकांनी विचारलं की त्यांनी एवढा मोठा घोडा का बनवला, इतका मोठा घोडा का बनवला. अँड द कनिंग ग्रीक मेड धिस रिप्लाय, आणि त्या धूर्त ग्रीक माणसाने हा रिप्लाय दिला, हे प्रत्युत्तर दिलं. इफ दे हॅड मेड अ स्मॉलर ऑफरिंग, जर त्यांनी छोटा घोडा बनवला असता किंवा छोटं काहीतरी बनवलं असतं, यू माईट हॅव टेकन इट इन टू युअर सिटी, तुम्ही ती जी वस्तू आहे ती तुमच्या सिटीमध्ये घेतली असती, असं तो सांगतो. देन द लक वूड हॅव गॉन टू द ट्रोजन्स, आणि जे काही लक त्यातून मिळणार होतं आम्हाला ते अर्पण केल्यानंतर ते तुम्हाला मिळालं असतं, म्हणून त्यांनी तसं केलं आहे, असं तो सांगतो. तो घोडा त्यांनी समुद्रदेवाला अर्पण करण्यासाठी, त्यांच्या सुखासाठी म्हणून बनवला होता, की त्यांच्यावर कोणतंही संकट येऊ नये म्हणून ते समुद्रदेवाला अर्पण करणार होते. पण तो जर घोडा तुम्ही घेतला असता किंवा तो जर घोडा किंवा एखादी छोटी वस्तू बनवली असती तर ती तुम्ही तुमच्या शहरामध्ये घेतली असती आणि ते जे काही लक त्यामागे मिळणार होतं ते तुम्हाला मिळालं असतं, आणि म्हणूनच त्यांनी तो घोडा इतका मोठा बनवला आहे. दॅट इज वाय दे मेड इट टू बिग, म्हणून त्यांनी इतका मोठा घोडा बनवला आहे. टू गो इनसाइड युअर गेट्स, तुमच्या गेटमधून आतमध्ये जाऊ शकणार नाही, इतका मोठा घोडा त्यांनी तयार केला आहे, असं तो सांगतो. द ट्रोजन्स वेअर डिलायटेड टू हिअर दिस, ट्रोजन्सना हे ऐकून खूप आनंद झाला, ते आनंदित झाले. द ग्रीक्स हॅव गॉन, दे सेड, ते म्हणाले शेवटी एकदाचे ग्रीक निघून गेले. अँड द वॉल्स आर नो लॉंगर नेसेसरी, आता या वॉलची काहीही गरज नाही, आता त्या भिंतींची गरज नाही. लेट अस मेक अ होल इन द वॉल अँड द ड्रॅग द हॉर्स इन, आणि मग ते ट्रोजन्स असा विचार करतात की आता तर आपल्यावर तर संकट निघून गेलं आहे, म्हणजे ग्रीक लोक निघून गेले आहेत, आपल्यावरती आता कोण वार करणार, त्यामुळे आता आपण ही जी भिंत आहे संरक्षक भिंत त्याला होल पाडूयात आणि त्या होलमधून म्हणजे त्या गेटमधून आपण तो घोडा आतमध्ये घेऊयात, असं ठरवतात. देअर वाईज प्रेस्ट वॉन्ट देम नॉट टू डू सो, त्यांचे जे धर्मगुरू होते, ट्रोजनचे जे धर्मगुरू होते, त्यांनी असं न करण्यासाठी सांगितलं, वॉर्न केलं त्यांना, असा त्यांना इशारा दिला की तुम्ही असं काही करू नका. इट मे बी अ ट्रिक दॅट विल रुइन अस, ही एक युक्तीसुद्धा असू शकते आपल्याला नष्ट करण्याची किंवा आपल्याला नेस्तनाबूत करण्यासाठीची ही एक युक्ती असू शकते, असं ते धर्मगुरू सांगतात. यू विल ब्रिंग डिझास्टर ऑन द सिटी इफ यू ब्रेक डाऊन द वॉल्स, जर तुम्ही या वॉल्स या भिंती तोडल्या तर आपल्या शहरावरती संकट आणून ठेवाल, संकट येईल आपल्या शहरावरती, असं ते धर्मगुरू सांगतात. बट दे वेअर सो एक्सायटेड दॅट दे पेड नो अटेन्शन टू हिज वर्ड्स, पण हे जे ट्रोजन लोक होते त्यांना याच गोष्टीचा एक आनंद झाला होता की आता ग्रीक लोक निघून गेले आहेत आणि आपल्यावरचं संकट टळलं आहे, आणि ते खूप एक्साइटमेंटमध्ये होते, इतके की त्यांनी यांच्या शब्दाकडे लक्ष दिलं नाही, धर्मगुरूंच्या शब्दांकडे काहीही लक्ष दिलं नाही. दे ब्रोक डाऊन पार्ट ऑफ देअर स्ट्रॉंग वॉल इन ऑर्डर टू ड्रॅग द हॉर्स इन, आणि त्यांनी या स्ट्रॉंग वॉलचा तटरक्षक भिंतीचा थोडासा भाग मोडला, काही भाग तोडला आणि तो घोडा आतमध्ये घेऊन आले. पण त्यांना ही गोष्ट माहीत नव्हती की त्या घोड्यामध्ये योद्धे आणि इतर राजे लपलेले आहेत, हे त्यांना माहीतच नव्हतं, ही सगळी एक योजना होती. आता पुढे काय होतं आपण पाहू. ऑल दॅट डे द ट्रोजन्स फिस्टेड अँड ड्रँक अँड सेलिब्रेटेड, त्या दिवशी पूर्ण दिवसभर ट्रोजन्स लोक हे साजरा करत होते, तो दिवस साजरा करत होते, त्यांनी मेजवानी केली. अँड ड्रँक अँड सेलिब्रेटेड, या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या, सेलिब्रेट केलं. आफ्टर ऑल देअर सेलिब्रेशन्स, आणि या सगळ्या समारंभानंतर, या सगळ्या उत्सवानंतर, दे वेंट टू स्लीप, ते झोपी गेले अँड स्लेप्ट साऊंडली,
आणि शांतपणे ते सगळे झोपी गेले. बट दॅट डे ऑफ रिजॉयसिंग वॉज सून फॉलोड बाय अ नाईट ऑफ टेरर अँड डेथ. पण हा जो दिवस होता आनंदाचा, या दिवसाच्या सोबतच काय आलं, एक रात्र आली जी भयानक भयाची अशी रात्र आणि मृत्यूची अशी ती रात्र आली. त्या आनंदाच्या दिवसापाठोपाठच ही रात्रसुद्धा आली ज्यामध्ये भय आणि मृत्यू होते. द ग्रीक शिप्स हॅड नॉट सेल्ड फार. ठरल्याप्रमाणे ग्रीक शिप हे काही लांब गेले नव्हते, जास्त दूरवर गेल्या नव्हत्या त्या जहाज. ॲज सून ॲज दे वेर हिडन बाय अन आयलंड दे हॅड लोवर्ड देअर सेल्स अँड ड्रॉप्ड अँकर अँड वेटेड फॉर द नाईट. बेटाच्या पलीकडे गेल्यानंतर म्हणजे पाठीमागे गेल्यानंतर, बेटाने झाकले गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या जहाजा थांबवल्या. त्यांचं जे नाव चालवणं होतं ते जहाजा त्यांनी थांबवल्या, नांगर टाकले. ड्रॉप अँकर म्हणजे त्यांनी नांगर टाकले आणि जहाजा थांबवल्या आणि रात्रीची वाट पाहत ते थांबले. इन द डार्कनेस द फ्लीट सेल्ड बॅक. आणि जशी रात्र झाली तसा हा जहाजांचा जो तांडा होता, ताफा होता, म्हणजे खूप साऱ्या जहाजा होत्या, त्या सगळ्या पुन्हा परत फिरल्या. अँड द लीडिंग शिप म्हणजे एक मोठी जी सुरुवातीची जहाज होती, ती जहाज विच वॉज एगिमेमन्स बोर अ रेड लाईट हाय ऑन इट्स मास. आणि ही जी जहाज होती ॲगिमेनॉनची, ती जहाज लीडिंग करत होती, म्हणजे सुरुवातीला होती ती जहाज जिच्यावरती रेड लाईट लावलेली होती. रेड लाईट म्हणजे लाल दिवा लावलेला होता. ऑन इट्स हाय ऑन इट्स मास्ट म्हणजे जहाजावरती जी उंच काठी असते त्या उंच काठीवरती लाल दिवा त्यांनी लावला होता ॲगिमेनॉनच्या जहाजेवरती. द ग्रीक हू वॉज वॉचिंग फॉर द रिटर्न ऑफ द फ्लीट क्रेप्ट टू द वुडन हॉर्स. हा जो ग्रीक होता जो यांची वाट पाहत थांबला होता. कोणाची? या सगळ्या ग्रीक लोकांची, जे जहाज घेऊन गेले आहेत त्यांची वाट पाहत हा ग्रीक थांबला होता. आणि ते केव्हा येत आहेत, परत केव्हा येत आहेत यावर तो लक्ष ठेवून होता. तर त्याने काय केलं, ही क्रेप्ट टू द वुडन हॉर्स, त्या वुडन हॉर्सच्या खाली तो गेला. अँड गेव द सिग्नल, आणि त्याने इशारा दिला. त्या लाकडी घोड्याच्या खाली तो हळूच गेला आणि त्याने इशारा दिला. द साईड ऑफ द हॉर्स ओपन, आणि इशारा दिल्याबरोबरच त्या घोड्याची एक बाजू उघडली गेली. द ग्रीक्स क्लाइम्ड आउट अँड ओपन द गेट्स. ग्रीक सैनिकांनी, सर्व जे ग्रीक सैनिक त्या घोड्यामध्ये होते ते सर्व सैनिक बाहेर आले आणि त्यांनी पटापट उड्या मारल्या आणि दरवाजे उघडले. द होल ग्रीक आर्मी एंटर्ड द स्लीपिंग सिटी. आणि झोपलेल्या त्या शहरामध्ये या ग्रीक सैन्याने प्रवेश केला. पूर्ण आर्मी, ग्रीकचे सैन्य त्या शहरामध्ये शिरले. इमिजिएटली द ग्रीक्स सेट फायर टू हाऊसेस अँड टॉवर्स अँड पॅलेसेस अँड बिगॅन टू बर्न अँड किल. आणि लगेचच हे जे ग्रीक सैनिक होते ते त्या शहरामध्ये शिरले आणि या ग्रीक लोकांनी घरे, राजवाडे आणि जे टॉवर होते त्यांना आग लावायला सुरुवात केली आणि त्यांना ट्रोजन्सना मारायला सुरुवात केली. ट्रॉय वॉज फिल्ड विथ द साईट ऑफ लिपिंग फ्लेम्स अँड द साऊंड ऑफ शाउटिंग अँड द नॉईज ऑफ विपन्स अँड द क्राईज ऑफ विपिंग वुमॅन. आणि हे ट्रॉय जे शहर होतं ते जे झोपेत होतं ते शहर आता भरून गेलं. कशाने? तर साईट ऑफ लिपिंग फ्लेम्स, त्या ज्या ज्वाळा होत्या त्या ज्वाळांनी, आणि आरडाओरडा, शस्त्रास्त्रांचा जो आरडाओरडा होता. नॉईज ऑफ वेपन्स, शाउटिंग अँड नॉईज ऑफ वेपन्स, गोंधळाने, कलकलाटाने हे शहर भरून गेलं. अँड द क्राईज ऑफ विपिंग वुमन, स्त्रियांच्या आवाजाने, किंचाळण्याने हे शहर भरून गेलं. द स्लीपिंग ट्रोजन्स स्प्रँग आउट ऑफ देअर बेड्स. झोपी गेलेले ट्रोजन्स त्यांच्या अंथरुणातून उठून बाहेर येऊ लागले. बट दे वेअर टेकन बाय सरप्राईज. पण त्यांना आश्चर्य वाटू लागलं की देअर एनिमीज वेअर राईट इनसाईड देअर वॉल्स. त्यांचे जे शत्रू आहेत, जे ते आदल्या दिवशी त्यांना असं वाटलं होतं की हे शत्रू निघून गेलेत, तेच शत्रू त्यांच्या गेटच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळत होते. आणि त्यामुळे त्यांना आश्चर्य वाटत होतं की असे कसे घडले. अँड मेनी ऑफ द ट्रोजन्स वेअर किल्ड बिफोर दे कुड पुट ऑन देअर आर्मर अँड साईज देअर वेपन्स. आणि अशा पद्धतीने त्यांना अजाणतेपणाने त्यांनी जेव्हा ट्रोजन झोपेत होते तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला. झोपलेले ट्रोजन लोक जागे होत होते. कितीतरी ट्रोजन लोक हे असेच मारले गेले कारण ते
बिफोर ते कसे मारले गेले, बिफोर दे कुड पुट ऑन देअर आर्मर अँड साईज देअर विपन्स. त्यांचे चिलखत, आर्मर म्हणजे चिलखत आणि साईज म्हणजे परिधान करणे, त्यांचं चिलखत घालण्याआधीच आणि त्यांचे विपन्स हाती घेण्याआधीच त्यांच्यावर हल्ला झाला आणि ते मारले गेले. अ ब्राईट लाईट लिट अप the night sky as palaces and houses and temples and towers went up in flames. त्या ज्वाळामध्ये हे सगळं जळून खाक होत होतं आणि हे सगळं जळत असताना त्याचा प्रकाश या आकाशामध्ये पसरला होता. त्या पूर्ण जे रात्रीचं आकाश आहे ते या प्रकाशाने, धगधगत्या ज्वाळांच्या प्रकाशाने उजळून निघालं होतं. द ट्रोजन्स फॉट ॲज वेल ॲज दे कुड. त्या ट्रोजन्सना जेवढं शक्य होत होतं तेवढं ते लढत होते. बट इट वॉज ऑल इन वेन. पण हे सगळं व्यर्थ होतं, कारण त्यांनी ती जी संरक्षक भिंत होती ती तोडून चूक केली होती. त्या घोड्याला आतमध्ये घेऊन त्यांनी चूक केली होती. त्यांना अजाणतेपणाने मारण्यात आलं होतं, त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता, त्यामुळे ते आता काहीच करू शकत नव्हते. ओल्ड किंग प्रियम वॉज किल्ड विथ ऑल हिज ब्रेव सन्स. हा जो म्हातारा झालेला त्या ट्रॉय शहराचा राजा होता तो सुद्धा मारला गेला. वृद्ध राजा प्रियम हा त्याच्या सर्व मुलांसकट, ऑल हिज ब्रेव सन्स म्हणजे धाडसी अशा मुलांसकट त्याला मृत्यू आला, म्हणजे त्याला मारलं गेलं. हेक्टर्स वाईफ अँड हिज ओल्ड मदर अँड सिस्टर वेअर कॅरीड ऑफ ॲज स्लेव्स बाय द कॉन्क्विरर्स. हेक्टरची जी वाईफ होती ती, हेक्टरची वाईफ म्हणजे हेक्टरची बायको, त्याची म्हातारी आई, त्याची बहीण, या सगळ्यांना गुलाम बनवलं गेलं. कोणाद्वारे? तर जेत्याद्वारे. जेते कॉन्क्वेरर्स म्हणजे जेते जे गुलाम बनवण्यासाठी किंवा घेऊन जाण्यासाठी येतात त्यांना घेऊन गेले ते. कॅरीड ऑफ ॲज स्लेव्स, गुलाम बनवून ते घेऊन गेले. देअर फेट वॉज इन कॉन्ट्रास्ट टू हेलन्स वेन द किंग मेनेलॉस रश्ड थ्रू द सिटी. देअर फेट वॉज इन कॉन्ट्रास्ट म्हणजे त्यांचं हे नशीब होतं ते काही हेलनसारखं नव्हतं. हेलन म्हणजे त्या ग्रीक राजाची पत्नी, ग्रीक राजा मेनेलॉसची पत्नी ही होती, जिला पळवून आणलं होतं ट्रॉयच्या राजकुमारने पॅरिसने. जेव्हा किंग मेनेलॉस तिला पाहण्यासाठी पूर्ण शहरभर धावला, टू हेलन्स वेन किंग मेनेलॉस रश थ्रू द सिटी, पूर्ण शहरभर हा किंग मेनेलॉस जेव्हा धावला लुकिंग फॉर हर, तिला पाहण्यासाठी, अँड फाउंड हर इन अ पॅलेस, आणि ती त्याला कुठे भेटली तर तिच्या राजवाड्यामध्ये ती त्याला दिसते. शी हंग हर हेड इन शेम, तिने तिला स्वतःलाच तिची लाज वाटू लागली आणि शर्मेने तिने तिची मान खाली घातली. शेम अँड सॉरो ॲज शी फेस्ड हर फॉर्मर हजबंड, तिच्या पहिल्या नवऱ्याला पाहून तिला शरम वाटू लागली आणि शर्मेने आणि दुःखाने तिने तिची मान खाली वाकवली. हर व्हॉइस वॉज चोक, तिचा आवाज दबल्या गेला होता. ग्रीकचा राजा हा तिचा पहिला नवरा होता. जेव्हा तिने त्याला पाहिलं तेव्हा तिला अतिशय दुःख होत होतं. शी फेस्ड हर फॉर्मर हजबंड, हर व्हॉइस वॉज चोक विथ इमोशन्स, भावनाने तिचा कंठ दाटून आला होता. अँड शी कुड नॉट स्पीक, आणि ती बोलूही शकत नव्हती. बट द मेनेलॉस फॉरगेव हर, पण मेनेलॉसने तिला माफ केलं होतं, तिला क्षमा केली होती. अँड शी वेंट बॅक विथ हिम, आणि ती पुन्हा त्याच्याबरोबर परत गेली. फॉर इट वॉज ओनली ॲफ्रोडाईट हू हॅड टर्न हर हार्ट अवे फ्रॉम हर होम अँड हर हजबंड अँड हर चाइल्ड, आणि तिचा नवरा, तिचं घर आणि तिची मुलं यापासून सगळ्यांपासून तिला दूर घेऊन गेलं, तिचं मन दूर घेऊन गेलं. यासाठी फक्त आणि फक्त कोण कारणीभूत होतं? ॲफ्रोडाईट. ॲफ्रोडाईटमुळे हे सगळं झालं होतं असे सांगितलं गेलं आहे. ॲफ्रोडाईट ही एक ग्रीक देवता आहे. या ॲफ्रोडाईटमुळे हे सगळं घडलं. फॉर इट वॉज ओनली ॲफ्रोडाईट हू हॅड टर्न हर हार्ट, तिचं हृदय परिवर्तन झालं होतं, तिला तिच्या मुलापासून, नवऱ्यापासून दूर घेऊन गेलं होतं. हे सगळं घडलं होतं ते ॲफ्रोडाईटमुळे घडलं होतं. वेन मॉर्निंग केम, ती जी राणी आहे हेलन, ती त्याच्याबरोबर निघून जाते. वेन द मॉर्निंग केम, जेव्हा सकाळ होते, नथिंग वॉज लेफ्ट ऑफ द प्राऊड, त्या शहरामध्ये अभिमान वाटेल, छान वाटेल असं काहीच उरलं नव्हतं. रिच सिटी दॅट हॅड रेजिस्टेड अटॅक फॉर 10 years, 10 वर्षे या हल्ल्याला तोंड दिलेल्या त्या शहरामध्ये आता काहीच उरलं नव्हतं, काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. ते शहर पूर्ण नेस्तनाबूत झालं होतं, नष्ट झालं होतं.
त्या धर्मगुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी इशारा दिला होता की तुम्ही ही भिंत पाडू नका, तुम्ही जर ही भिंत पाडली तर या शहरावरती संकट येईल. आणि तसंच घडलं. तो घोडा आत घेतल्यामुळे त्यांच्यावरती हे युद्ध झालं. अजाणतेपणाने त्यांच्यावर ग्रीक लोकांनी हल्ला केला आणि त्या राजा मेनेलॉसने त्याच्या पत्नीला नेण्यासाठी हा हल्ला केला. हे युद्ध चाललं. हे युद्ध 10 वर्ष चालत होतं. पण या सगळ्यामध्ये ट्रॉयचं पतन झालं. ट्रॉय हे शहर नष्ट झालं. अशा पद्धतीने हा लेसन इथे संपलेला आहे. यातील वर्ड मिनिंग्ज आता आपण पाहू. कनिंग म्हणजे धूर्त, हाईड म्हणजे लपवणे, प्रिटेंड म्हणजे नाटक करणे, बहाणा करणे, तसं भासवणे. ग्रीक लीडर्स म्हणजे ग्रीक नेते. आर्किटेक्ट म्हणजे शिल्पकार. प्लीज्ड म्हणजे इच्छा असेल तसे वागणे. ॲस्टॉनिशमेंट म्हणजे आश्चर्यचकित होणे. इंडीड म्हणजे खरोखरच. ड्रॅग्ड म्हणजे बाहेर ओढून काढले. फ्रायटन म्हणजे घाबरलेला. कमांडेड म्हणजे आदेश दिला. ट्रेम्बल म्हणजे भेदरून जाणे, घाबरून जाणे. थ्रेटन म्हणजे धमकी दिली. अफ्रेड ऑफ म्हणजे भीती वाटणे. सॅक्रिफाईस चा अर्थ त्याग करणे असा आहे, परंतु इथे सॅक्रिफाईस म्हणजे बळी देणे. एस्केप्ड म्हणजे निसटणे. डिलायटेड म्हणजे आनंदित झाला, आनंद होणे. वाईस प्रिस्ट म्हणजे धर्मगुरू. रुईन म्हणजे नेस्तनाबूत करणे, नष्ट करणे. डिझास्टर म्हणजे संकट. फिस्टेड म्हणजे मेजवानी केली. रिजॉयसिंग म्हणजे आनंदाचा. टेरर अँड डेथ म्हणजे भय आणि मृत्यू. आयलंड म्हणजे बेट. अँकर म्हणजे नांगर. फ्लीट म्हणजे जहाजाचा ताफा. साईट ऑफ लिपिंग फ्लेम्स म्हणजे लपेटत्या धगधगत्या ज्वाला. विपन्स म्हणजे शस्त्रास्त्र. विपिंग वुमेन म्हणजे रडणाऱ्या स्त्रिया. स्प्रँग आउट म्हणजे बाहेर आले. आर्मर म्हणजे चिलखत. साईज म्हणजे हातात घेणे किंवा परिधान करणे. ऑल इन वेन म्हणजे सर्व व्यर्थ होते. कॉन्क्विरर्स म्हणजे जेते, जे पकडून घेऊन जातात. ॲफ्रोडाईट म्हणजे ग्रीक देवता. अशा पद्धतीने फॉल ऑफ ट्रॉय म्हणजेच ट्रॉयचे पतन याचा सेकंड पार्ट आपण आत्ता पाहिला. यातील वर्ड मिनिंग्स वहीत लिहून घ्यायचे आहेत तुम्हाला. आणि हा पार्ट इथे संपलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज अँड गुड बाय.